रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार म्हणत त्यांनाच मुख्य आरोपी करा अशी मागणी रुपाली ठोंबरे यांनी केली आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे। अशोक खरातला चाकणकरांचं पाठबळ होतं। चाकणकरांच्या पाठबळामुळेच खरातनं महिलांचं शोषण केल्याचा आरोप त्यांनी केला। महत्त्वाचे अपडेट आपण बघतोय। रुपाली चाकणकरांना मुख्य आरोपी करा असं रुपाली ठोंबरे यांचं म्हणणं आहे। त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत ही मागणी केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः रुपाली ठोंबरेजी जोडल्या गेलेल्या आहेत। तर चाकणकरांना मुख्य आरोपी करा अशी मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? आपल्याला सांगते, जे बोंधू बाबा अशोक खरात याचे जे व्हिडिओ आपण बघतोय त्या व्हिडिओची संख्या जवळजवळ 250 पर्यंत गेलेली आहे आणि याचा सखोल तपास SITने केला पाहिजे। SIT कडे त्याची सर्व माहिती आहे। जर SITने चाकणकरांना आता ताबडतोब अटक करणं गरजेचं आहे, अन्यथा रोज मी पुराव्यानिशी लीगली कायदेशीर जे पुरावे आहेत जे मिटवण्यासाठी चाकणकरांसोबत त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले आहेत ते तुम्हाला देणार। आणि म्हणूनच मी मुख्यमंत्र्यांना, म्हणजे ते गृहमंत्री सुद्धा आहेत, त्यांना विनंती केली की आपण या मोठ्या सेक्स रॅकेटचं पाठबळ देणाऱ्या चाकणकरांना तातडीने मुख्य आरोपी करून अटक करा। त्याच्याशिवाय मी तुम्हाला परत सांगते जबाबदारीने, यामध्ये पोलिसांना सगळा प्रकार माहिती आहे। SITच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते याही थक्क झाल्यात की हे काय आहे म्हणून, परंतु हे सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे। नक्कीच रुपालीताई, हे सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे आणि धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर महत्त्वाची बातमी आपण बघतोय, रुपाली चाकणकरांना मुख्य आरोपी करा अशी मागणी रुपाली ठोंबरे यांनी केली आहे। तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलेलं आहे। त्यामुळे आता रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। रुपाली चाकणकरांना मुख्य आरोपी करण्याची मागणी रुपाली ठोंबरेंनी केली आहे। पुढची बातमी, भोंदू अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री झाली आहे। SIT तपास सुरू असतानाच खरातच्या आर्थिक चौकशीला वेग येणार आहे। खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची तपासणी होणार आहे। उत्पन्नाचे स्रोत आणि आयकर विवरणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे। त्यामुळे खरातचे देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे आता रडारवर आलेत। मोठ्या व्यवहारांचे लिंकिंग करून संयुक्त तपास सुरू करण्यात आलाय। बँक व्यवहार आणि रोख रकमांच्या हालचालींची चौकशी केली जाणार आहे। ग्राहकांकडून घेतलेल्या फीच्या पावत्यांचाही तपास केला जाणार आहे। खरातच्या आर्थिक चौकशीतून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे। पुढची बातमी, रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। रुपाली चाकणकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही आहे। आता राज्य महिला आयोग अध्यक्षपदानंतर रुपाली चाकणकर यांच्याकडील महिला प्रदेशाध्यक्ष पद काढलं जावं अशी मागणी केली जाते। तर याबाबत सुनेत्रा पवारांसोबत पक्षाचे नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे। तर रुपाली चाकणकरांचं महिला प्रदेशाध्यक्ष पद सुद्धा आता अडचणीत येऊ शकतं, कारण त्यांची ते पद काढण्याची मागणी आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे। सुनेत्रा पवार याबाबत निर्णय घेतील असं भुजबळ म्हणाले। त्यांना दोन्ही पदावरनं दूर ठेवणं गरजेचं आहे। राजीनामा तर हा झाला, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे झाला, त्यामुळे त्यांचे आभार। पक्षातनं सुद्धा त्यांना दूर केलं पाहिजे, अन्यथा पक्षात कुठलीच महिला काम करणार नाही। किंवा त्यांच्याच नुसार म्हणतात ना, नैतिकता स्वीकारून राजीनामा द्या आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा पक्ष काढावा, प्रतिष्ठान काढावा आणि किती महिला येतात एकदा अंदाज घ्यावा। महत्वाचं म्हणजे कालच्या राजीनाम्याची खरं तर संधी ही सुनेत्रा वहिनींनी घ्यायला पाहिजे होती, पहिली गोष्ट तर।
उलट गृहमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसने येऊ द्यायला नाही पाहिजे होती. अजितदादांच्या पक्षाचा निर्णय हा गृहमंत्र्यांनी घेतला, तेवढी वेळ राष्ट्रवादीवर आली, हे वाईट आहे. पण किमान आत्ता तरी जर राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातला महिला मतदार वर्ग जर हवा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी अशी व्यक्ती निश्चित नसावी. पक्षाच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत या संदर्भामध्ये पूर्ण अधिकार जे आहे हे पक्षाला आहे, त्याच्यामध्ये शासन येत नाही. आता त्या बाबतीत काय करायचं आहे ते पक्षश्रेष्ठी आहेत, आपल्या उपमुख्यमंत्री ताई आहेत, सुनेत्रा ताई, ही सगळी मंडळी बसून चर्चा करतील आणि ठरवतील. पुढे जाऊयात. भोंदू अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री झाली आहे. एसआयटी तपास सुरू असतानाच खरातच्या आर्थिक चौकशीला वेग येणार आहे. खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची तपासणी होणार आहे. उत्पन्नाचे स्रोत आणि आयकर विवरणपत्रांचीही पडताळणी होणार आहे. त्यामुळे खरातचे देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे आता रडारवर आले. मोठ्या व्यवहारांचे लिंकिंग करून संयुक्त तपास सुरू करण्यात आलाय. बँक व्यवहार आणि रोख रकमेच्या हालचालींची चौकशी केली जाणार आहे. ग्राहकांकडून घेतलेल्या फीच्या पावत्यांचाही तपास केला जाणार आहे. खरातच्या आर्थिक चौकशीतून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलंय. या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी दिलंय. दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई व्हावी अशी राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलंय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींना शिक्षा मिळालीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. ज्यावेळेला चर्चा होईल त्यावेळेला जरूर त्या बाबतीमध्ये एकत्रित निर्णय घेतला जाईल. त्याच्यामध्ये काय कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही. स्पष्टपणाची भूमिका काल पक्षाची मी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की खरात यांनी जे दुष्कृत्य केलंय एसआयटीच्या मार्फत त्यांची सखोलपणाने चौकशी व्हावी आणि ती सखोलपणाची चौकशी करून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका आहे. अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो अशी भीती भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी व्यक्त केली आहे. अनेक मंत्री, राजकारणी यांचे संबंध त्याच्याशी आहेत आणि ते उघड होऊ नये यासाठी त्याचा एन्काउंटर 24 तारखेला होऊ शकतो असं तृप्ती देसाई म्हणाल्या. चोवीस तारखेपर्यंत जी आहे ती पोलीस कस्टडी अशोक खरातला मिळालेली आहे. पण 24 तारखेला त्याला कोर्टात नेत असताना झटापटीत मारलं गेलं अशा पद्धतीचा जो आहे तो एन्काउंटर अशोक खरातचा होऊ शकतो आणि हे प्रकरण पूर्णपणे बंद करण्याचा जो आहे तो डाव आहे. त्यामुळं मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं की अशोक खरातने इतकं काम केलेलं आहे, इतके लैंगिक शोषण केले की त्याला जे आहे ते असं तातडीनं संपवून चालणार नाही. त्याला प्रत्येक दिवस जो आहे ती सजा मिळाली पाहिजे.